అందరికీ నమస్కారం. 3 to 4 ఇది యాక్చువల్గా మహారాష్ట్ర స్లాట్ ఉంది. సో ఈ ఎపిసోడ్స్ మరాఠీలో జరుగుతుంది. సో ఐ स्पीक इन मराठी. आजचं सेशन आपण महाराष्ट्र PSSM महाराष्ट्रासाठी डेडिकेट केलेलं आहे आणि खूप काही इंटरेस्टिंग असं काही आपण आज पाहणार आहोत. माझं नाव पल्लवी देशमुख. बहुतेक तुम्ही सगळे मला ओळखता आणि जे नवीन आहेत त्यांच्यासाठी आज भरपूर मास्टर्स आम्ही घेऊन येणार आहोत आणि 3 ते 4 हे आपलं PSSM महाराष्ट्रासाठी आपण एक दिव्य महाराष्ट्र कसं बनवतोय याबद्दल आपण चर्चा करूयात. तर त्यामध्ये मी सर्वात प्रथम ब्रह्मर्षी जोशी सर यांचं मी स्वागत करते. तर तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवून यांचं स्वागत करावं. ब्रह्मर्षी जोशी सर पुण्यावरनं आणि सगळ्यात मोठं योगदान आहे जोशी सरांचं PSSM महाराष्ट्रासाठी आणि त्यांचा अनुभव त्यांचं योगदान हे आपल्याला खूप प्रेरणा देणारं आहे आणि त्यांची ही जी जर्नी आहे त्याबद्दल आपण नक्की जाणून घेऊयात. प्लीज जोशी सर. त्यानंतर मी वेलकम करते पुण्याचे संदीप ओमकार सर. ही सगळी आपली खूप सिनियर मास्टर्स आहेत. मागील 15 ते 20 वर्षापासून हे PSSM महाराष्ट्रासाठी योगदान देत आहेत आणि घरोघरी जाऊन ध्यानाचा प्रचार करतायत. तर यांचे हे अथक प्रयत्न महाराष्ट्राला आज कुठेतरी उंच पाडावावरती घेऊन जात आहेत. नंतर परत मी स्वागत करते अशोक सावंत सरांचं. हे आहेत मुंबईवरनं आणि खूप काही आनंद यांनी आपल्या जीवनात घेऊन आलेला आहे ध्यानामध्ये. तर ध्यानामुळे काय काय आलं यांच्या आयुष्यामध्ये ते आपण सगळे ऐकून घेऊयात. आणि त्यानंतर मी स्वागत करते शुभम सहारे फ्रॉम पुणे. यांची ही खूप इंटरेस्टिंग जर्नी आहे आणि यंग पिढी एक युवा पिढीचे अनुभव आपण यांच्याकडनं बघणार आहोत. आणि मी वेलकम करते महेश फ्रॉम नागपूर. हा खूप मोठा एक खूप चांगला म्युझिशियन आहे आणि नेहमी आपल्याला खूप सखोल ध्यानामध्ये घेऊन जाण्यासाठी याचं सगळ्यात मोठं योगदान आहे. तर अशी सगळी आपली मराठी मंडळी इथे आज आलेली आहेत आणि मी जोशी सरांना विनंती करते की महाराष्ट्रामध्ये काय काय झालेलं आहे मागील 20 वर्षापासून जे त्यांनी चित्र पाहिलेलं आहे आणि अजून त्यांचं असं काय चित्र आहे महाराष्ट्रासाठी जे आपण पुढे पाहणार आहोत. जोशी सर. नमस्कार. आपलं सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रातली ही PSSMची चळवळ साधारणपणे 2000 सालापासून सुरू झालेली आहे. पत्री सरांनी त्यावेळेस महाराष्ट्रातल्या अनेक गावांना भेटी दिलेल्या आहेत. म्हणजे अगदी चंद्रपूर, चांदा, बांदा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मुंबई असं सगळीकडे गेले. जळगावला गेलेले आहेत. पण साधारणपणे 2004-05 पासून याला जास्ती गती मिळाली आणि 2006 साली शिर्डीला साईबाबांच्या पवित्र स्थानी 6 दिवसाचा ध्यान महायज्ञ आपण साजरा केला आणि त्याच्यामध्ये जंगलीदास महाराजांचं आपल्याला संपूर्ण सहकार्य मिळालं. आणि 6 दिवसात जसं आता आपण हे ध्यान महाचक्राचा अनुभव घेतो आहोत तसंच त्यावेळेस ध्यान महायज्ञाचा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी त्याचा आनंद लुटला. आणि त्याच वेळेस शिर्डीला म्हणजे तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश अशा सगळ्या वेगळ्या भागातले लोकसुद्धा खूप आले होते आणि हा आनंद सोहळा साजूस टाकला. त्यानंतर पुण्यातली जी चळवळ आहे तिने बराच वेग घेतला. सुरुवात सोलापूरपासून झाली. मग सोलापूर, पुणे, मुंबई, कराड, कोल्हापूर आणि तिकडे नागपूर, अकोला अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे पसरत गेलेलं आहे. आता सुद्धा आपल्या अनेक ठिकाणी
जवळ प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपले ध्यान सेंटर्स आहेत. आणि पत्री सरांचं हे जीवनाचं मिशनच आहे की आनापान सती पिरॅमिड ध्यान जगातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या जीवनाचा आनंद घ्यायला पाहिजे आणि ते सहज सोपं व्हावं म्हणून त्यांनी ध्यानाचं शास्त्र बनवलं आणि ते शास्त्र लोकांपर्यंत पोहोचवलं. त्याचा उद्देश हाच आहे की कोणालाही केव्हाही कोणत्याही परिस्थितीत आपल्या जीवनाचा आनंद घेता यायला पाहिजे. मग त्यात इतर कुठलेही अडथळे नाही आहेत. तुमचं शिक्षण काय, तुमची परिस्थिती काय, असा काही संबंध नाही. तुम्ही प्रत्येकजण आपलं बालपण आठवा. घरची परिस्थिती कशी का असेना, खूप चांगली असेल किंवा अगदी गरिबीची असेल, पण प्रत्येकाचं बालपण हे रम्य असतं, आनंददायी असतं आणि ते आपल्याला पुन्हा पुन्हा जगायला मिळावं अशीच आपली प्रत्येकाची इच्छा असते. आणि पत्री सर ह्या आनापानसती पिरॅमिड ध्यानाच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाला आपल्या बालपणाचा आनंद पुन्हा मिळवून देतात. आपलं जीवन जे आपण समजतो की दुःखमय आहे, म्हणजे सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे असं संत महंत म्हणतात. पण पत्री सरांनी ते पूर्ण उलट करण्याची शक्ती आणि युक्ती या ध्यानाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. ध्यानाबरोबरच शाकाहाराचं महत्त्व ते सांगतात. शाकाहारामुळे आपण हा आनंद कसा मिळवू शकतो, कारण आपण या निसर्गाचाच एक भाग आहोत आणि निसर्गाचं वैशिष्ट्य जे आहे की जे आपल्याकडे आहे ते दुसऱ्याला देण्यात आनंद मानणं. मग तुमच्या ज्या काही चांगल्या गोष्टी असतील, जे काही तुम्हाला देऊ शकता, मग ते काय आहे, किती मौल्यवान आहे का किती क्षुल्लक आहे याला महत्त्व नाही आहे. ते देण्यात तुम्हाला जो आनंद मिळतो तो आनंद महत्त्वाचा आहे. आणि हा आनंद कसा मिळवावा, कसा घ्यावा आणि कसा वाटावा हे आपल्याला पत्री सरांनी याच्यातनं शिकवलेलं आहे. त्याच्याकरता पत्री सर स्पिरिच्युअल इंडिया हे जागतिक स्तरावरचं द्वैमासिक चालवतात, स्पिरिच्युअल सायन्स चालवतात. तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक भाषावाणीचं म्हणून ध्यान महाराष्ट्र हे मासिक पण साधारणपणे 2005 पासून सुरू झालेलं आहे आणि ते अजूनही चालूच आहे. ते द्वैमासिक आहे. त्याच्यामध्ये ध्यानाबद्दल माहिती असते, लोकांचे ध्यानाचे अनुभव असतात, पत्री सरांबद्दल आणि त्यांच्या संकल्पनांबद्दल ह्या गोष्टी असतात. पत्री सरांनी अध्यात्मावरची 1,50,000 पेक्षाही जास्ती पुस्तकं वाचली आहेत. ते 5 गोष्टी सांगतात. ध्यान करा, शाकाहार करा, त्यासाठी पिरामिड शक्तीचा उपयोग करा आणि स्वाध्याय म्हणजे निवडक आध्यात्मिक पुस्तकांचा स्वतः अभ्यास करा, वाचन करा आणि तेच विचार लोकांपर्यंत पोहोचवा. तर हा स्वाध्याय करणं, आपण तर काही 1.5 लाख पुस्तकं वाचू शकत नाही, पण पत्री सरांचं हेच वैशिष्ट्य आहे की ते आपल्याला पावलोपावली याच्याकरता मदत करत असतात. ते म्हणतात मी तुमचा गुरु नाही, पण ते आपले कल्याण मित्र आहेत. आपल्या कल्याणासाठी ते सतत काही न काही करत असतात. त्याचप्रमाणे हे त्यांनी जे ज्ञान मिळवलेलं आहे अध्यात्मातलं, त्याचं सार म्हणून ते दररोज आपल्याला एक संदेश देत असतात. आणि तो संदेश आपण या मासिकाच्या माझ्यातनं आता कोविडमुळे आपण म्हणतो कोविड ही फार वाईट गोष्ट आहे, परंतु वाईटातनं पण चांगलं असतं याचा अनुभव सुद्धा पत्री सरांनी आपल्याला दिलेला आहे. कोविडमुळे खूप लोक
ध्यानाशी जोडले गेलेले आहेत. त्या काळामध्ये वेळ कसा घालवायचा, काय करायचं, कसं करायचं हा प्रत्येकाकडे प्रश्न होता. पण तो पत्री सरांनी चुटकी सरसा सोडवलेला आहे. आणि त्या कठीण काळात सुद्धा आनंदात कसं राहावं, आनंद कसा द्यावा आणि कसा घ्यावा, आणि फारसं काही करायचं नाहीये. तुम्हाला वेगळं काहीही करायचं नाहीये. आणि याच्याकरता पत्री सरांनी आपले 2 प्रश्न असतात की पैसा आणि वेळ. तर आपल्या ध्यानाच्या प्रचार आणि प्रसाराला किंवा ध्यान करायला 0 पैसे लागतात, 0 रुपये लागतात. आणि वेळ तुम्ही द्याल तितका वेळ या गोष्टींसाठी कमीच आहे. आणि आणखीन एक वैशिष्ट्य असं की तुम्ही आधी थोडा वेळ, जसं आपण बँकेमध्ये FD मध्ये पैसे गुंतवतो तसं तुम्ही तुमचा थोडा वेळ ध्यानामध्ये गुंतवा. तुम्हाला अनुभव असा येईल की तुम्ही जेवढा वेळ गुंतवला आहे त्याच्या कितीतरी पट वेळ तुम्हाला तुमच्या हातात मिळतो. तुम्हाला हे कसं शक्य आहे? याचं कारण असं आहे की तुम्ही ध्यान करायला लागलात की तुमच्या मनाची एकाग्रता वाढते, तुमची स्मरणशक्ती चांगली होते, आत्मविश्वास वाढतो, आणि मग तुम्ही जे काही काम करतात ते तुमच्याकडनं चांगलंच होतं. त्यासाठी तुम्हाला वेगळं काहीही करावं लागत नाही. आणि जेव्हा आपल्याकडनं काम चांगलं होतं तेव्हा आपल्याला आत्मानंद होतो. आणि हा आनंद आपल्या आजूबाजूला पसरतो. आणि त्याच्यामुळे आपले आपसातले संबंध, मग ते घरातले असतील, नवरा बायकोचे असतील, आई मुलाचे असतील, सासू सुनेचे असतील, किंवा शेजारपाजारचे असतील, नोकरी व्यवसायातले असतील, आपोआप चांगले होतात. आणि सगळ्यांचं जीवन आनंदमय होतं, प्रेममय होतं. बरं, यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर काहीही करायचं नाही आहे, आरामात बसायचं आहे. अगदी मंत्र जप सुद्धा म्हणायचा नाही आहे. देवीचं गुरुचं नाम सुन सुद्धा करायचं नाही आहे. फक्त आपल्या नेहमीच्या श्वासाकडे फक्त बघायचं आहे, साक्षी भावाने बघायचं आहे. मनात आलेल्या विचारांना सोडून द्यायचं आहे, पुन्हा श्वासावरती यायचं आहे. फक्त एवढंच. आणि हे केल्याने किती अपरंपार आनंद मिळतो हे आपण प्रत्येकाने अनुभवलंच आहे. ज्यांनी अनुभवलं त्यांनी जरूर अनुभव घ्या. या सत्राच्या शेवटी आपल्याला त्याची थोडीशी झलक पाहायला मिळेलच. आणि हे मिळेल कुठे, कळेल कुठे, याचे सगळे मार्ग त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत. आपल्या ऑडिओ आहेत, व्हिडिओ आहेत, आता चॅनल्स आहेत, PMCचे झूमवरती प्रोग्राम आहेत. पत्री सरांनी हे ध्यान सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या कोविडच्या काळामध्ये संपूर्ण जागतिक स्तरावरती जवळजवळ 30 चॅनल्स सुरू केलेले आहेत. बहुतेक प्रादेशिक भाषांमध्ये हे चॅनल्स सुरू झालेले आहेत. तसेच इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, संपूर्ण जगात हे चाललेलं आहे. म्हणजे पहाटे 3 पासून तर रात्री 12 पर्यंत जगात कुठे ना कुठे तुम्हाला या चॅनलशी जोडलं जाऊन तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही ध्यान करू शकता, लोकांना ध्यान वाटू शकता. कुठलंही बंधन नाही. कोणीही करावं, केव्हाही करावं, कुठेही करावं आणि जीवनाचा आनंद मिळवावा हाच त्यांचा उद्देश आहे. आणि मग त्यासाठी आपण मासिक चालवतो. पत्री सरांनी 1.5 लाख पुस्तकं वाचली आहेत, पण फक्त 60 पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. लिहिली म्हणण्यापेक्षा ते कलेक्शन केलेलं आहे. आणि त्यातली बहुतेक तेलुगू आहेत, 1-2 इंग्रजी आणि हिंदीत आहे. ते सगळे पुस्तकं आपण मराठी लोकांना पोहोचण्यासाठी मराठीत आणतोय, मराठीमध्ये आणतोय. आणि आत्ताच नवीन उदाहरण म्हणजे द अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता, हे रामायणावरती डेना मरियम ह्या अमेरिकन लेखिकेने लिहिलेलं पुस्तक आहे. तुम्ही कल्पना करा, आपल्या रामायणावरती, जे रामायण भारतात घरोघरी पोहोचलेलं आहे, त्याच्यावरती एक अमेरिकन बाई लिहिते. पण ती कशी लिहिते? तर आपलं रामायण हे रामाच्या दृष्टिकोनातनं, एका पुरुषाच्या ह्याच्यातनं, अँगलमधनं लिहिलं गेलेलं आहे.
तिने ते सीता मातेच्या अनुभवातनं, तिच्या दृष्टिकोनातनं सगळ्यांसमोर मांडलेलं आहे. म्हणून तिचं नावच दिलं अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता, कारण त्यात आपलं काही माहीत नाही आहे. आणि पत्री सरांना हे पुस्तक एवढं आवडलं, त्यांनी सांगितलं की हे रामायण जसं भारतात घरोघरी पोहोचलंय तसं हे सीतायण पुस्तक भारतात घरोघरी पोहोचायला पाहिजे. म्हणून त्यांनी लीना मरियम मॅडमची परमिशन घेतली आणि त्यांनी आपल्याला सगळ्या भारतीय भाषांमध्ये याचं भाषांतर करण्याची परवानगी दिली. आणि माझं फार सौभाग्य आहे, पत्री सरांचं प्रेम आणि आशीर्वाद, ते सगळ्यांनाच प्रेम करतात, मला विशेष प्रेम मिळालेलं आहे. आणि त्यांनी मला या पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्याची संधी दिली. त्यामुळे मी या कोविडच्या काळामध्ये हे सीतायण पुस्तक मराठीत भाषांतरित केलं, की ज्यामुळे सीतेचं खरं रूप, सीतेचं महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती रूप, स्त्री शक्ती काय असते आणि रामायणकालीनची परिस्थिती होती तशीच परिस्थिती आता आहे, पण त्या परिस्थितीत सुद्धा रामाने असं राज्य निर्माण केलं की ज्याला आपण रामराज्य म्हणतो, ज्यात सगळ्यांचं कल्याण झालं. याचं आता 9000 वर्षानंतर सुद्धा आपण नाव घेतलं की राज्य कसं असावं तर रामराज्य असावं. पण ह्या रामाबद्दल, ह्या सीतामातेबद्दल सामान्य माणसाच्या मनात आपलं रामायण ऐकलं की दोन प्रश्न निर्माण होतात. एक म्हणजे राम स्वतः विष्णूचा अवतार, त्यांनी धर्माची स्थापना केलं, सर्वांचं कल्याणकारी रामराज्य स्थापन केलं. पण त्यांनी आपली पत्नी सीता हिच्यावरती अन्याय केला का केला? आणि सीतामाता कोण होती? तर ती साक्षात नारायणी होती, आदिशक्ती होती. आणि तिने हे सगळे अन्याय मुकाटपणे कसे सहन केलेत? ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात मिळतात. म्हणजे प्रत्येक माणसाने हे रामायण वाचायलाच हवं, हे सीतायण वाचायलाच हवं. आणि त्याच्यातनं खरं रामायण काय घडलं त्यावेळेस याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. दुसरी गोष्ट, पत्री सरांनी आपली PSSMची, पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटी मुवमेंटची 18 सूत्र सांगितलेली आहेत. प्रत्येक पिरामिड मास्टर्सनी ती, हे 18 सूत्र म्हणजे नवीन काही नाही. गीतेचे जे 18 अध्याय आहेत त्यातलं प्रत्येक अध्यायाचं एक एक सूत्र ते आहे. आणि ह्या सूत्राप्रमाणे जिवंत जीवन जगणारी माणसं आपल्याला ह्या सीतायणामध्ये भेटतात. सेवा कशी करावी, शेती कशी करावी, भूमातेवरती प्रेम कसं करावं, पर्यावरण कसं तो सांभाळावा. तेव्हाही असाच दुष्काळ पडला होता, युद्धाचं वैश्विक युद्धाचं वातावरण होतं, पण त्यातनं मार्ग काढून सगळीकडे कसे शांतता, सुबत्ता आणि आनंद प्रस्थापित केला. म्हणजे असं सांगतात की आपला आता जे आपण प्रेम म्हणतोय हे दिव्य लोकातनं प्रेम भगवान श्रीराम आणि माता सीता यांनी या पृथ्वीवरती आणलं. केव्हा? त्रेतायुगामध्ये. आणि मी जेव्हा हे पुस्तकाचं भाषांतर करत होतो तेव्हा मला सारखं जाणवायचं की हे सगळं आपण अनुभवलेलं आहे. पत्री सरांचा सहवास मला 2007 सालापासून मिळालेला आहे. आणि तेव्हापासून अगदी त्यांनी लहान मुलाप्रमाणे त्याने प्रेम केलेलं आहे. आणि हा अनुभव प्रत्येकाला येतो. तुम्ही आठवून बघा, तुम्हाला प्रत्येकाला वाटतं की पत्री सर आपल्यासाठीच आहेत, आपल्याशीच ते बोलतायत, आपल्यावरच प्रेम करतायत. आणि हे प्रेम जे राम आणि सीतामातेनी त्रेतायुगात या पृथ्वीवरती आणलं, तेच प्रेम पत्री सर आणि पत्री मॅडम हे
या आजच्या नव्या युगाचे भगवान श्रीराम आणि माता सीता आहेत याचा अनुभव मी घेतलेला आहे. तुम्ही पण घेत असाल. त्याची प्रचिती हे पुस्तक वाचताना आपल्याला येते. कारण त्यातले प्रसंग असे आहेत की तेव्हा आपल्याला तिथल्या त्या लोकांचे ते कॅरेक्टर्स दिसतात. जनक राजा ज्याने आपल्या शेतीची खरी सुरुवात केली. आता आपण जे ग्रामपंचायत राज्य म्हणतो त्याची सुरुवात त्यावेळेस झालेली आहे. आपल्या सर्वसामान्य माणसांची कल्पना काय आहे की आपल्याकडे लोकशाही या ग्रीस देशामधून आलेली आहे. तसं नाही. जनक राजाने ती इथे आणलेली आहे, सुरुवात केलेली आहे. आणि ती रामाने जनक राजाची विदिशा लहान देश होता, ती रामराजाने संपूर्ण सगळीकडे पसरवली. म्हणून त्यांचं रामराज्य निर्माण झालं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला यातनं मिळतात. आणि पदोपदी आपल्याला जाणवतं की पत्री सर ह्या जगाच्या कल्याणासाठी आलेले आहेत. आपण जे समजतो ते खरोखरच आहे. आणि म्हणून त्यांनी पृथ्वी जी आता 3ऱ्या डायमेन्शनला 5वीत नेली आणि आणखीन ते आपल्याला पुढे घेऊन जाणार आहेत. तेव्हा मला फार तुमचे सगळ्यांचे आभार मानावेसे वाटतात की तुम्ही माझे 2 शब्द ऐकून घेतलेत. आणि असेच अनुभव प्रत्येकाचे आहेत. जोशी सर, सगळ्यांना हेही सांगा की आपल्या मराठीमध्ये कोणकोणती पुस्तकं आहेत आणि ते कशी त्यांना मिळतील. हो, तर पत्री सरांची पत्री सरांनी अगदी सुरुवातीला तुलसी दल हे पुस्तक लिहिलं आहे. तुलसी दल 1 आणि 2 हे दोन्ही पुस्तकं मराठीत आहेत. तसंच पत्री सर आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीवरती त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. वाक्क्षेत्र म्हणजे बोलावं कसं. बोलताना तुमच्या तोंडातनं दगड निघायला नको आहेत, तुमच्या तोंडातनं हंसासारखे मोती निघायला पाहिजेत. हे ठीक आहे, निघायला पाहिजेत, पण कसे काढायचे त्याचं टेक्निक सुद्धा पत्री सरांनी त्या वाक्क्षेत्र पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आपण म्हणतो विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे, कल्याणकर्ता आहे. त्या विद्यार्थ्यांकरता पत्री सरांनी एक छोटंसं पुस्तक लिहिलेलं आहे, श्वास विज्ञान ज्योती. त्याचं पण आपण आता मराठीत भाषांतर केलेलं आहे. त्याचं आपण नाव दिलंय आजीवन विद्या. म्हणजे ही विद्या तुम्ही आत्मसात केली की तुम्हाला ती जन्म पुरणार आहे. आपण म्हणतो की ह्या जगात आपण काय मिळवलं, पैसे मिळवले, हे आपण काही बरोबर नेऊ शकत नाही. मग आपण काय नेऊ शकतो, तर हे ज्ञान, हे ध्यानाचे अनुभव हे फक्त आपल्या बरोबर येत असतात. तर ते कसे घ्यायचे म्हणून त्या पुस्तकाला आपण नाव दिलंय आजीवन विद्या. अगदी परीक्षेचा अभ्यास कसा करावा, पेपर कसा द्यावा, विचार कसा करावा, हे सगळ्या गोष्टी त्यांनी बारीक सारीक गोष्टी फार चांगल्या प्रकारे केले. ते सुद्धा पुस्तक आपल्याकडे अवेलेबल आहेत. शिवाय योग परंपरा आहे, श्वास विज्ञान ज्योती आहे, आणखीन आरोग्य, ध्यानाने तुम्हाला आरोग्य मिळतं. पत्री सरांची स्लोगन आहे, डॉक्टर नको, औषध नको, फक्त ध्यान. हजारो लाखो दुःखांवरती एकच औषध आहे आणि ते म्हणजे ध्यान. ते सगळे पुस्तक आपल्याकडे अवेलेबल आहेत. नवीन पुस्तकांचं सुद्धा भाषांतर चालू आहे. आणि पत्री सरांचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही फक्त माझंच पुस्तक ऐका, माझंच म्हणणं ऐका असं नाही. ते सगळ्यांचे पुस्तकं तुम्हाला वाचायला सांगतात, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला सांगतात. तसंच त्यांच्या सांगण्यावरून मी 4 ॲग्रीमेंट म्हणजे 4 करार हे पुस्तक सुद्धा आता मराठीत उपलब्ध आहे. लामसांग रामपांचं 3रा डोळा ते उपलब्ध आहे. आणि यू फॉर एव्हरचं भाषांतर चालू आहे. तसंच ब्रीथ अँड मेडिटेशन, श्वास आणि ध्यान, याच्यावरती एवढं जाड पुस्तक पत्री सरांनी आता नुकतंच लेटेस्ट प्रसिद्ध केलेलं आहे. त्याचं पण मराठीकरण चालू आहे. असे अनेक पुस्तकांचं चालू आहे. त्याच्याकरता तुम्ही पुण्यामध्ये पत्री सरांनी पिरॅमिड ध्यान प्रचार फाउंडेशन पुणे असा एक ट्रस्ट फॉर्म केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे ध्यान प्रचाराचं प्रसाराचं पुस्तक छापण्याचं
आणि याचं सगळे काम चालू असतो. गावोगावी जाऊन, घरोघरी जाऊन, बागा, कंपन्या, शाळा सगळीकडे जाऊन आपण ध्यानाचे वर्ग घेत असतो. त्या सगळ्याला ह्या ट्रस्टच्यामुळे आधार मिळालेला आहे, एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. तर तुम्ही, माझा नंबर आहे 8275696678 82 75 69 66 78 या नंबरवरती मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू. खूप जोरदार टाळ्या जोशी सरांसाठी. आणि आजचं हे सेशन वेळेच्या नियमाप्रमाणे आपल्याला थोडंसं अजून इंटरेस्टिंग करण्यासाठी मी इच्छुक आहे प्रत्येक मास्टरला क्वेश्चन करण्यासाठी. तर मी संदीप सरांना माझा प्रश्न असा आहे की संदीप सर सांगा की आयुष्यामध्ये भरपूर, आता तुम्ही 15-20 वर्षापासून PSSM शी जोडलेले आहोत, तर असं काहीतरी आम्हाला सांगा जे तुम्ही स्वतः पाहिलंय आयुष्यामध्ये की अशा तुम्ही कठीण प्रसंगामध्ये असताना ध्यानाने कसं तुम्हाला बाहेर काढलं. बरेच असे प्रसंग आहेत, त्यातले काही मोजकेच प्रसंग, 1-2च प्रसंग मी तुम्हाला सांगतो. मी मोटो इटालिया वेस्पामध्ये वर्क्स मॅनेजर आहे आणि त्या गाडीमध्ये जे काही प्रॉब्लेम येतात ते माझ्याकडून एकदम इझिली सॉल्व्ह होतात, किंवा कंपनीतले जे काही प्रॉब्लेम असतात आमचे मीटिंगच्या वेळेस वगैरे, तर ते जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपली एनर्जी एवढी हाय असते, तर त्यामुळे आपल्या पुढं काही चालत नाही कुणाचा, एवढा मी अनुभव घेतला आहे. शिवाय एकदा जेव्हा मला कोविड सुरू झालं त्यावेळेस माझ्या आईला झालं होतं, त्यानंतर तिची सेवा करत असताना मला सुद्धा झालं. पण मी जेव्हा ॲडमिट होतो, माझे बायको मी, तेव्हा आम्ही तिथं पहिल्या दिवसापासून मेडिटेशन घ्यायला सुरुवात केली. तर सगळ्या पेशंटला एकत्र करायचो आणि 100-150 पेशंट असायचे, एका जागी बोलून त्यांचं रोज मेडिटेशन घ्यायचो. माझी बायको सगळ्यांना बोलून आणायची आणि त्यांना खाली बसून मेडिटेशन घ्यायची त्यांचं आणि त्यांना डान्स, गाणी, रात्री 1-1 वाजेपर्यंत आमचं सेलिब्रेशन चालायचं. असं वाटतच नव्हतं की आम्ही 9 दिवस कोविड सेंटरमध्ये आहोत. आम्ही अक्षरशः एखाद्या ट्रिपला आल्यासारखं सेलिब्रेशन करत होतो तिथं. आणि असे कोणी पेशंट पण वाटत नव्हते. 9 दिवस मी पहिले कोणी सिरियस नव्हतं तिथं, आणि माझ्यासमोर तर तिथं एक सुद्धा पेशंट गेलं नाही. आणि त्यानंतर जी काही नवीन लोक होती त्यांना आम्ही मेडिटेशन शिकवलं. त्यांना म्हटलं आम्ही जेव्हा बाहेर पडू तेव्हा तुम्ही कंटिन्यू करा, आणि तसं ते कंटिन्यू चालू राहिलं. आणि यूट्यूबवर कुणीतरी टाकलं, मलाही माहीत नाही, पण ते लोकांच्या लक्षात आलं की अरे कोविड सेंटर्समध्ये सुद्धा हे पहिल्यांदाच असं काहीतरी घडतंय. हा एक चांगला अनुभव होता, आणि अशा अनेक अनुभव आहेत, पण इथं वेळ कमी असल्यामुळं मी तुम्हाला सांगू शकत नाही. थँक्यू. थँक्यू सर. अशोक सावंत सर, नमस्ते. तर सर तुम्ही आम्हाला सांगा की ध्यान का चांगलं वाटलं आणि का आवडलं तुम्हाला, आणि का मुंबईकरांनी ध्यान करायला पाहिजे. आपल्या जीवनात ध्यान हे अत्यावश्यक आहे. मी माझ्या 6 वर्षाच्या नातीला ध्यान शिकवायला सुरुवात केली. ती ध्यानात बसते. आपल्या संस्कृतीमध्ये जे शिकवलं गेलं ते पूजा करा, स्तोत्र म्हणा, अगरबत्त्या फिरवा, त्याची आवश्यकता नाही आहे. कारण आपलं शरीर जे आहे ते भोजन घेतं, पण आत्मा जो आहे आपला त्याचं भोजन हे ध्यानच आहे. आणि ते आत्म्याला भोजन दिलं की आत्मा तृप्त झाला. आजपर्यंत कधी आपण आत्म्याला भोजन दिलं नव्हतं. ध्यान केल्यामुळे आत्म्याला भोजन मिळतं. आत्म्याचं भोजन हे ध्यानच आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाने ध्यान करायला पाहिजे. ध्यानामुळे आपल्याला शांती मिळते. आपली सर्व कामं सहजरित्या होतात आणि सर्वांशी चांगले संबंध राहतात. मी कोण आहे ह्याची आपल्याला प्रचिती येते. ध्यानात जास्तीत जास्त ध्यानात राहिलं पाहिजे. मी पत्रीजींना इंट्युशन पॉवरने भेटलेला आहे. तो कसा, PMC जॉईन करायला मी असाच बसलो होतो. यूट्यूबवर मी पिरॅमिड ध्यान हे शोधायला सुरुवात केली. तर मी सर्व ठिकाणी फिरत होतो,
पण मुलुंडमध्ये मुंबईमध्ये पिरॅमिड आहे ते मी गेली 15 वर्ष जाता येता 2 वेळा बघत होतो, पण त्यामध्ये हे चालतं, पिरॅमिड ध्यान चालतं हे मला माहिती नव्हतं. ते मी रामबाबूंना फोन केल्यानंतर मला समजलं. त्यांचा 11 दिवसाचा काय प्रोग्राम होता, त्याच्यात 9व्या दिवशी मला त्यांच्यात बसायला मिळालं आणि लगेचच फेब्रुवारीच्या 22-23 तारखेला पत्रीजी तिकडे येणार होते. मी लगेच तिथे ज्योती व्यास आहेत त्यांना म्हटलं माझी अपॉइंटमेंट घ्या, मला पत्रीजींना भेटायचं. तर त्यांनी मला 22 दिली, पण कुणीतरी मला मग 23 सांगितली. मग 23ला मी गेलो. पण मला आनापानासती ध्यान हे मी 20 वर्षापूर्वी जे शिकलो होतो ते ईश्वरी मॅडम म्हणून जे आहेत त्यांनी मला ते पहिल्या दिवशी शिकवलं आणि तिथे एवढं आपलंसं केलं ना की त्या आनापानासती ध्यानामुळे मी जे विसरलो होतो ते मला परत मिळालं. आणि मी आज गुरुपौर्णिमा ते शरद पौर्णिमा फुल नाईट मी ध्यानात असायचो. आमचा जो ग्रुप आहे झूमवरचा तो तिकडून बघत असायचा की हा माणूस ध्यानात असलेला आहे म्हणून. तर त्याचे फायदे अनेक झाले. मी अमरकंटकला पत्रीजींना भेटलो, तिथे त्यांच्या सेवेत होतो, फार आनंद मिळाला. पत्रीजींसारखे कोणीच नाही. मी अनेक ठिकाणी फिरलोय, पण जगामध्ये ब्रह्मर्षी पितामह सुभाष पत्रीजींसारखे कोणीच नाहीत. ते सामान्यातल्या सामान्य माणसाला चांगली वागणूक देतात, आपलंसं करतात, त्यांना सुरक्षेची गरज नाही. ते स्वतः श्रीकृष्ण आहेत, ते स्वतः बुद्ध आहेत आणि परिपक्व आहेत. आणि ते गर्दीमध्ये जाऊन सर्वांना दर्शन देतात, आलिंगन देतात. हे मला फार इतर ठिकाणी फिरल्यामुळे पत्रींच्या बाबतीत मला फारच नवलायचं वाटलं आणि मी तिथे जुडलेलं आहे. माझी इच्छा होती की पत्रीजी मला मुलुंडला एवढ्याशा 4 बोटाने भेटले होते. मी म्हटलं नाही, मला ह्यांना कडताळला जाऊन भेटायचं आहे. कडताळला त्यावेळेला जायला मिळालं नाही, पण अमरकंटकला मला ते पुरे भेटले. आणि आज आता कडताळला लॉ ऑफ अट्रॅक्शन हे असं असतं, तुम्ही इच्छा धरा सर्व काही होतं. पत्रीजींना भेटल्यानंतर तुम्हाला काही कमी पडत नाही. एवढं बोलून मी माझं संपवतो. धन्यवाद, धन्यवाद सर. अजून आपल्यासोबत आहे पुण्याची पल्लवी ढेकणे. यांनी स्पेशली कोविडमध्ये खूप अशी एक मोमेंट स्त्रियांसाठी जागृत केली. एव्हरी डे त्या झूमवरती प्रत्येकाला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि ते करण्यामध्ये जी यांची यात्रा आहे ते आपण ऐकून घेऊयात. पल्लवी, असं काय झालं तुझ्या आयुष्यामध्ये जेणेकरून तुला वाटलं की ध्यानच अंतिम स्टेज आहे? नमस्कार. ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी यांना कोटी कोटी वंदन करून मी माझा अनुभव थोडक्यात अगदी सांगणार आहे. माझी ध्यानाची यात्रा 2018 पासून चालू झाली आणि मी विपश्यनाचे 2 दिवसाचे कोर्सेस केले होते आणि त्यानंतर 2019ला मी PSSMला जॉईन झाले. मी 2019 पासून एकही दिवस असा झाला नाही की मी ध्यान केलेलं नाही, पण तरीसुद्धा अस्वस्थता मनामध्ये होती की म्हणजे शांतता मिळत नव्हती. मग त्या प्रश्नाचं उत्तर मला असं मिळालं की मी नॉन-व्हेजिटेरियन होते, तर नॉनव्हेज सोडावं की जेणेकरून शांतता मिळेल. मग मी नॉनव्हेज सोडल्यानंतर मला ती जी मनाची स्वस्थता हवी होती ती मिळाली. आणि 2019मध्ये मी आनापानसती म्हणजे पिरामिडकडे येण्याचं कारण असं झालं की माझं जॉईंट पेन बरे होत नव्हते. तर त्याच्यासाठी मी होमिओपॅथीचे पण औषधं घेतली आणि मग हेमांगी बेलसरे म्हणून मॅडम आहेत, त्यांनी मला सांगितलं की तू 41 दिवस कंटिन्यू ध्यान कर. आणि त्याने मला खरोखरच 1 महिन्यामध्ये माझं पूर्णपणे जॉईंट पेन होतं ते पूर्णपणे गेलं. त्यानंतर मला रिंगवर्म म्हणजे स्किन डिसीज आहे तो झाला आणि विकाराबादला गेल्यानंतर न्यूटन सरांच्या क्वांटम लाईफ युनिव्हर्सिटीमध्ये तिथे मला
त्या रिंगवर्म मला का झाला, त्याचा रूट कॉज काय आहे ते कळलं आणि त्याच्यावर वर्क केल्यानंतर मी त्याच्यातनं बाहेर येऊ शकले. तसंच नवरा बायकोमधलं नातं खूप म्हणजे आधीपासून चांगलंच होतं, पण ते अधिकाधिक हार्मोनियस होण्यामध्ये ह्या ध्यानाचा मला खूप फायदा झालेला आहे. मला जरी थर्ड आय एक्सपिरियन्सेस नसले तरीसुद्धा माझ्या डे टू डे लाईफमध्ये ह्या ध्यानाने खूप परिवर्तन घडून आलेलं आहे. तसेच माझी मुलगी, तिला स्किनला कोंडा होत होता, खाजवलं की कोंडा पडायचा. तर मग मी तिला म्हटलं तू ध्यान कर. मग आठवड्याभरात तिची स्किन नॉर्मल झाली. पहिले ड्राय स्किन होती आणि त्यानंतर ती नॉर्मल आठवडाभरात तिची का झाली असेल, कारण ती खूप निरागस असेल आणि सगळ्या गोष्टी लहान मुलं पटकन सोडून देऊ शकतात. त्याच्यामुळे ती पटकन ह्याच्यातनं रिकवर झाली. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा लॉकडाऊन झालं त्यावेळेस अवनी मॅमनी सजेस्ट केलं की तू झूमवर ध्यानाचे क्लासेस सुरू कर. मी स्टुडंटपासनं क्लासेस सुरू केले झूमवर. आणि मग नंतर असं लक्षात आलं की गृहिणींना पण गरज आहे ह्याची. आणि असं वाढत वाढत आमचा पूर्ण ग्रुप की आमचा बिय बुद्धा ग्रुप, दिव्य महाराष्ट्र आणि सोलापूर हे सर्वजण आम्ही मिळून आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे सुरू व्हायला लागलेलं आहे. सुरुवातीला मला ध्यान प्रचार प्रसाराला वेळ घालवावा लागायचा, पण आता मला वेळ घालवावा लागत नाही. बाकीचेच लोक माउथ टू माउथ पब्लिसिटी करतात आणि आमच्या ध्यानाच्या ग्रुपला जॉईन होतात. आणि दुसरं म्हणजे आमच्या ग्रुपने, म्हणजे जरी छोटा ग्रुप असेल तो, तरी त्यांनी खूप म्हणजे 45,000 एवढी अमाऊंट अन्नदानासाठी कलेक्ट केली. आणि म्हणजे खूप छान प्रतिसाद मिळाला खरं तर त्यांच्याकडनं. आणि आता संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र आणण्यासाठी नक्कीच याचा खूप फायदा होणार आहे. फिजिकली तर बाकीचे सर म्हणजे जोशी सर असतील किंवा ओंकार सर असतील ते क्लासेस घेतच असतात, पण आम्ही आमचा पूर्ण ग्रुप आणि खूप मास्टर्स तयार झालेले आहेत, हे सगळे आम्ही झूमवर क्लासेस घेत असतो. थँक्यू पल्लवी. आपण ऐकतोय प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव आणि यातून आम्ही सगळ्यांनी एक शिकलेलं आहे की मोठ्या गोष्टी ज्या आपल्याला खूप मोठ्या वाटतात त्या पत्रीजी सरांसाठी खूप छोट्या आहेत, आणि ज्या गोष्टींना आपण छोटं मानतो त्या खूप पत्रीजींसाठी मोठ्या आहेत. तर असा अनुभव आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि जे नवीन असतील तेही आता करतील. तर आता आपण ऐकून घेऊया की युवा पिढीला ध्यान असं का आकर्षित करतंय आणि स्पेशली मराठी युवांना असं का वाटलं की मला ध्यान करावं. तर ऐकून घेऊयात शुभमकडनं. नमस्कार माझ्या मित्रांनो. का बरं मला ध्यान करूशं वाटलेलं आहे याचं मी सहजपणे उत्तर असं देत आहे की ध्यान ही एक जस्ट म्हणजे कुठली टेक्निक वगैरे नाही, ही एक लाईफ म्हणजे जगण्याची एक कला आहे की तुम्ही फक्त किंवा मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी क्वेश्चन आन्सर देत आहे की ध्यान म्हणजे नसतं की जस्ट तुम्ही जगून पण राहिले, आता तुम्ही ते सिटिंग पण करून राहिले, तुम्ही जेवून राहिलेल्या, तुम्ही चालून राहिलेल्या किंवा तुम्ही नाचून राहिलेल्या, त्या टायमामध्ये पण तुम्ही जर ध्यानस्थ असेल त्याला मी म्हणत आहे की बेस्ट ध्यान म्हणजे म्हटलं ते. का बरं मला असं वाटतं की सगळ्यांनी युवा पिढीने ध्यानमध्ये इंटरेस्ट दिला पाहिजे. त्यांनी ध्यान करून आपल्या लाईफला थोडंसं फार पुश करायला पाहिजे. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणाकडे इमोशनल प्रॉब्लेम असतात, कोणाकडे काही फायनान्शियल प्रॉब्लेम असतात, आणि सगळीकडे मेडिटेशनला त्यांनी फार भर दिलेला आहे. आणि खूप काही वेगवेगळ्या पद्धती आहे, खूप काही वेगवेगळ्या टेक्निक आहे. पण इथे PSSM मध्ये मला जे एनर्जी वेगळ्या लेवलची जे मला मिळालेली आहे, जो ओरा जे मला इथे मिळत आहे, जो सकाळी 5 ते 8च्या दरम्यानमध्ये जो सेशन चालून राहिलेला आहे, त्यामध्ये जे एनर्जी हायप होऊन राहिलेली आहे, जेव्हा मी पिरामिडमध्ये जेव्हा बसते आणि जेव्हा मला जे वेगळ्या लेवलची एनर्जी मला प्रोव्हाइड होऊन राहिलेली आहे, ते नेक्स्ट लेवल आहे, अगदी नेक्स्ट लेवल. आणि त्यासाठी मी ब्रह्मश्री पत्रीजींना फार आभारी आहे. त्यांच्यामुळे आज मला हा स्टेज मिळाला की जे मी बोलून राहिलेलं आहे. मला मेडिटेशनबद्दल बोलण्याकरिता जे काही प्रोत्साहन एनर्जी मिळालं, मी त्याकरिता ब्रह्मश्री पत्रीजींचे फार आभारी आहे.
आणि फार गोष्टी अशा आहे की मला सांगायच्या इच्छित आहे, पण माझ्या विचारात आणखी खूप एक्स्ट्रा गोष्टी आहे की जे मी कंप्लीट करू नाही शकणार, पण मी डेफिनेटली कंप्लीट करायचा प्रयत्न करेन नेक्स्ट सेशनमध्ये वगैरे. थँक्यू सो मच. इतकं बोलून मी माझे आभार व्यक्त करते. थँक्यू सो मच. थँक्यू शुभम. तर आपण पाहत आहोत की किती परिवर्तन आहे प्रत्येक स्टेटमध्ये. आता आपण PSSM जे आहे ते फक्त महाराष्ट्र नाही किंवा आंध्र प्रदेश नाही, तर प्रत्येक भारताच्या कोण्याकोण्यामध्ये गेला असून आता जगाच्या कोण्याकोण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तो नक्कीच पूर्ण होईल. तर हे करताना जेव्हा आपण सगळे अनुभव करतो आणि अनुभवाचे बोल बोलतो, तेव्हा आपल्याला कुठेतरी प्रेरणा जागृत होते. कारण कसं असतं की जेव्हा आपल्या वयाचे किंवा आपल्या कुठेतरी मॅच होणारे अशी लोक आपल्याला भेटतात आणि सांगतात की ध्यानामुळे मला हे झालं, ध्यानामुळे मला ते झालं, तर याला काय म्हणतो आपण थोडंसं वर्ड ऑफ माउथ, राईट. तर असं काही ध्यानामुळे ही जी मूवमेंट आहे ती अगदी प्रचंड पद्धतीने वाढलेली आहे. आणि आमचं PMC मराठी चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्ही खूप काही मास्टर्सचे असे सखोल आणि खूप चमत्कारिक अनुभव तुम्ही त्यामध्ये ऐकू शकता, कनेक्ट होऊ शकता, त्यांच्याशी पर्सनली भेटू शकता. आमचं ध्यान महाराष्ट्राचं खूप सुंदर मॅगझिन बाय मंथली मॅगझिन आहे, त्याला तुम्ही नक्की वाचा. आणि PSSMचे प्रत्येक अपडेट्स आणि इनोव्हेशन्स तुम्हाला त्या मासिकामधलं कळतील. आणि जसं जोशी सरांनी सांगितलं की लिटरेचर जे आहे PSSMचं, आणि फक्त PSSM म्हणून नाही तर पत्रीजी सरांनी जे रिकमेंडेड पुस्तकं जी आहेत ते सुद्धा आम्ही मराठीमध्ये आणतोय. आणि यामध्ये ज्या लोकांना काही इंटरेस्ट आहे, ट्रान्सलेशनचा इंटरेस्ट असेल किंवा कोणतीही सेवा करण्याचा इंटरेस्ट असेल, तर तुम्ही त्या जागेमधील पिरामिड मास्टर्सशी संपर्क करा आणि जे काही योगदान तुम्ही देऊ इच्छिता आणि त्याबद्दल जे काही तुम्हाला माहिती तुम्हाला हवी असेल तर ते तुम्ही प्राप्त करा. आणि अजूनही आमचं वेबसाईटही आहे मराठीचं आपलं pssmovement.org/मराठी. त्यावरती तुम्ही जा. त्याच्यावरती तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे सेंटर्स आहेत आणि तिथे कॉन्टॅक्ट्स नंबर तुम्हाला तिथे मिळतील. तर असं भरपूर काही आम्ही करत आहोत आणि ही मुवमेंट घराघरामध्ये घेऊन जाण्यासाठी आम्ही ही अपेक्षा करतोय की तुम्ही आज आणि आत्तापासून ध्यान करायला चालू कराल. तर चला या थोडंसं ध्यानाची टेस्ट आपण घेऊयात. आपल्यासोबत महेश आहे. जिथे महेश तिथे संगीत, जिथे संगीत तिथे महेश. तर तो बोलणं खूप कमी करतो, पण संगीताच्या माध्यमातून तो आपल्याशी खूप कनेक्ट होतो आणि त्याचे जे काही मेसेज असतील तर चला आपण रिसीव करूया. आपण 10 मिनिटं मेडिटेशन करूयात. प्लीज सगळ्यांनी डोळे बंद करावीत. आनापानसती ध्यानाची ही खूप सिंपल प्रोसेस आहे. इथे काहीही अवघड नाही. आपण खूप काही पूजा अर्चना केलेली आहे, ऐकलेलं आहे, पण कुठेतरी आपण खूप असं मोठं रहस्य मिस केलंय. ते म्हणजे डोळे बंद करून हातामध्ये हात टाकून, आणि जर तुम्ही खाली बसले असाल तर सुखासनामध्ये बसा. चेअरवरती असाल तर पाय क्रॉस करा आणि सिंपली डोळे बंद करून आपल्या श्वासाबरोबर एकरूप व्हा. याला म्हणतात आनापानसती. तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या मनामध्ये भरपूर विचार येतील, कारण ही विचार आपल्याला कुठेतरी मागे पाडत असतात, परेशान करत असतात. तर ध्यान म्हणजे विचाररहित स्थिती. तुम्ही फक्त डोळे न उघडता आपल्या श्वासाशी एकरूप व्हा. कोणत्याही मंत्राचा जाप नकोय, कोणत्याही देवाची प्रतिमा सुद्धा नकोय. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून स्वतःच्या आत्म्याशी एकरूप व्हायचे.
संगीताबरोबर ध्यान करणं हे का महत्वाचं आहे? जेव्हा आपण खूप नवीन असतो, ध्यानाचा अभ्यास करण्यासाठी संगीताच्या माध्यमाचा उपयोग करा. त्याने तुमचे विचार लवकर कमी होतील. बाहेरचा डिस्टर्बन्स बाजूला करून स्वतःच्या आत्म्यामध्ये यात्रा करण्यासाठी आपल्याला थोडा स्पेस मिळेल. पुढील 10 मिनिटं केवळ आपल्या श्वासाबरोबर. सगळ्यात महत्वाची प्रत्येक दिवशी आपल्याला हवी असते ती म्हणजे मनःशांती. या प्रपंचामध्ये राहून खूप पाहतो, ऐकतो, करतो, पण हे करत असताना जर आपल्या मनामध्ये शांती नसेल तर आपण काहीही साध्य करू शकत नाही. आनापानसती एक असं माध्यम आहे, एक असं ब्रह्मास्त्र आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या श्वासाबरोबर एकरूप व्हाल, तुमचं मन शून्य होईल. आणि मन जर शून्य झालं तर ते पूर्णपणे शांतीने भरलेलं असेल.
सुदर्शन महाचक्रामध्ये हजारो लोकांबरोबर ध्यानमय होऊन आणि जी लोक ऑनलाईन मध्ये पाहून ह्या एनर्जीशी कनेक्ट होत आहेत त्यांनाही ही एनर्जी पास ऑन होतोय. ध्यानासाठी आपल्याला कोणतेही नियम नाही आहेत, कोणतंही बंधन नाही. आपल्याला हवं ते म्हणजे ह्या ध्यानाचा स्वीकार करणं आणि थोडा वेळ देऊन डोळे बंद करून ध्यानासाठी बसणं. कोणत्याही प्रॉब्लेमसाठी तुम्ही डॉक्टरकडे जाता किंवा ज्योतिषाकडे जाता किंवा सल्लागार लोकांकडे जाता, पण हे तुम्ही कुठपर्यंत करणार? जेव्हा तुम्हाला वाटेल की मला आता हे बंद करायचंय, पण बंद केल्यानंतर मी कुठे जाणार, तर त्याचा मार्ग म्हणजे एकच की जेव्हा आपण स्वतःच्या आत्म्याकडे जातो, त्याची मदत घेतो, त्याचं आत्मज्ञान घेतो, तर आपल्याला कोणाकडेही जाण्याची गरज नाहीये. शेवटची 2 मिनिटं ध्यानामध्ये आपण कधीही डोळे उघडू नयेत. विश्वशक्तीचा प्रवाह आपल्या संपूर्ण शरीरामध्ये वाहत असतो. ह्या प्रवाहाला संपूर्ण आत्मभक्तीने स्वीकार करा. स्वतःच्या आत्मकल्याणासाठी ह्या ऊर्जेचा उपयोग करा. कोणीही तुमच्यासाठी देव बनवून येऊ शकतो, पण तुम्हालाही कोणासाठी देव बनवून जायचं आहे. शेवटची 5 सेकंड्स. 5, 4, 3, 2, 1 आणि 0. तुम्ही सर्व लोक ध्यानामधनं बाहेर येऊ शकता आणि आजच्या या 10 मिनिटाच्या ध्यानासाठी, जे आपल्याला कदाचित अर्ध्या तासाचं वाटलं असेल, तर त्यासाठी महेशचा टाळ्या वाजवून धन्यवाद करूयात. की ध्यानामध्ये संगीताचं खूप खूप महत्त्व आहे. पत्रीजी म्हणतात की संगीताशिवाय आपल्या आयुष्याला मजा नाहीये. तर म्हणून तुम्ही तुमच्या घरी, आपण सगळीजण YouTube वापरतो, बरंच काही वापरतो, ते इन्स्ट्रुमेंटल म्युझिक जे आहे ते लावून तुम्ही कुठेही ध्यान करू शकता. ध्यानाला वेळेचं बंधन नाहीये, ध्यानाला स्थानाचं बंधन नाहीये, ध्यानाला कोणतंच बंधन नाहीये. स्वतःला स्वतःशी जुडण्यासाठी आपल्याला कोणाची परमिशन हवी नाहीये. त्यामुळे मित्रांनो, आज आपण थोडीशी झलक पाहिली
PSSM महाराष्ट्राची आणि याच्यापेक्षाही खूप अधिक अशा काही मोमेंट अजून खूप चालू आहेत आणि खूप प्रयोग चालू आहेत वेगवेगळ्या गोष्टींवरती. तर याच्याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी तुम्हाला आमच्या PMC मराठीशी जोडावं लागेल आणि सगळी काही माहिती तुम्हाला मिळेल. आमच्या पिरॅमिड मास्टर्स जे महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्याशी जोडा आणि त्यांचे अनुभव ऐका, तर तुम्हाला ते खूप प्रेरणादायी ठरतील. आणि मी हे विश्वास ठेवते की तुमचंही आयुष्य आनापानासती बदलून जाईल. थँक्यू व्हेरी मच. महेश बोलू इच्छितोय. हेलो, आप सभी को मेरा नमस्कार. मैं मराठी में नहीं बोलूँगा क्योंकि मैं चाहता हूँ कि आप सभी को ये चीज़ें समझे. यहाँ पे इतने सारे लोग हैं, इतने सारा टीम वर्क कर रहा है ये इवेंट को सक्सेसफुल बनाने के लिए. लाइक पायमा है, हमारे कितने सारे लोग हैं यार, इवन इतने हमारे कैमरामैन है, उनको मैं तो चाहता हूँ कि आप सभी लोग जोरदार तालियां भाई सभी लोगों के लिए. जितने भी वॉलेंटियर्स है ये इवेंट को सक्सेसफुल बनाने के लिए जोरदार बस्ती रहनी चाहिए. सेवा देवल के लोग हैं जो रजिस्ट्रेशन काउंटर पे मॉर्निंग से लेकर रात तक सब लोग बैठे हैं, सभी के लिए जोरदार तालियां. कम ऑन, जोश. ये हमारे सारे मीडिया वाले जो लोग हैं जो मॉर्निंग से लेकर रात तक रहते हैं, उन लोगों के लिए तालियां जोर से. कम ऑन. यस, जितने स्टॉल वाले लोग हैं यहाँ पे सारे लोग मॉर्निंग से लेकर इवनिंग तक रात तक रहते, सभी स्टॉल वालों के लिए जोरदार तालियां. मेरा भी स्टॉल है इसलिए बस. यस यस, थैंक यू सो मच. थैंक यू. मजा आ गया. एंड थैंक यू सर. थैंक यू. जय महाराष्ट्र. अजून एक छोटीशी अनाउन्समेंट आहे, पल्लवीला करायची आहे. एक अनाउन्समेंट आहे. फेब्रुवारीमध्ये झूमवर 10 दिवसाचं पल्लवी देशमुख मॅम न्यू एनर्जीचं वर्कशॉप घेणार आहेत. तर जे मराठी भाषिक आहेत त्या सर्वांनी जॉईन व्हावं ही विनंती आहे. आणि हे न्यू एनर्जीचं वर्कशॉप मराठीतच होणार आहे. बस. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9588631414. 9588631414. थँक्यू पल्लवी. तर ह्या वर्कशॉपसाठी तुम्ही पल्लवीशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि रजिस्ट्रेशन करू शकता. अशी भरपूर वर्कशॉप होत असतात महाराष्ट्रामध्ये, मराठीमध्ये तेही, आणि भरपूर असे हिंदी स्पीकरसुद्धा आम्ही इन्व्हाइट करत असतो. तर हे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील. तुम्ही सगळेजण महाराष्ट्राच्या मास्टरशी टचमध्ये राहा. एक छोटंसं गाणं ध्यानाबद्दलचं गाऊ इच्छितो. आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले, जहाँ गम भी न हो आंसू भी न हो, बस ध्यान ही ध्यान चले. आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले, जहाँ गम भी न हो आंसू भी न हो, बस ध्यान ही ध्यान चले. एक ऐसे गगन के तले, एक ऐसे पिरामिड में. तर थँक्यू, धन्यवाद. तेलुगू लोकांना मराठी नाही समजत आहे, पण ते खूप प्रतिसाद देतात आम्हाला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि खूप सारी मराठी माणसं इथे आल्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि पुढच्या DMC साठी मी तुम्हाला आता इन्व्हाइट करते की 11 दिवसांचं हे महासत्र कोणीही मिस करू नका, करोना असेल तरीही. तर सगळ्यांनी यावं आणि याचा खूप खूप फायदा घ्यावा. याचा तुम्ही झलक पाहिलेलीच आहे आज की किती आम्ही एन्जॉय करतोय. तर पुढच्या वर्षी तुम्ही जेवढी लोक पाहताय त्या सगळ्यांना यायचं आहे. धन्यवाद.